Our next unit is testing tools and measurement. This is our 5th unit of software testing tools and measurement. Up to 4 unit पर्यंत तुम्हाला मॅन्युअल टेस्टिंग होतं. 5th युनिटमध्ये तुम्हाला ॲटोमेशन टेस्टिंग लर्न करायचं आहे. आता फर्स्ट पॉईंट आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल मॅन्युअल टेस्टिंग अँड ॲटोमेशन टेस्टिंग. आता इन जनरल मॅन्युअल टेस्टिंग म्हणजे तुम्ही स्वतः युजर टेस्ट करतो आहे विदाऊट युझिंग एनी सॉफ्टवेअर ऑर टूल्स. आणि ॲटोमेशन टेस्टिंग मीन्स ॲटोमॅटिक, म्हणजेच ॲटोमॅटिकली होतं आहे, म्हणजे इथे तुम्ही सॉफ्टवेअरचा यूज करताय किंवा टूल्सचा यूज करताय. टूल्स इज नथिंग बट टेस्टिंग टूल्स. टेस्टिंग टूल्सचा यूज करून तुम्ही काय करताय, सॉफ्टवेअर टेस्ट करताय. त्याला काय म्हणायचं, ॲटोमेशन टेस्टिंग. सो फर्स्ट डिफरन्स आहे, मॅन्युअल टेस्टिंग इज नॉट रिलायबल. रिलायबल म्हणजे इझी टू यूज करायला इझी आहे, बट कधी जेव्हा तुमचं टेस्टिंगचं जे टेस्टिंग करायचं आहे सॉफ्टवेअरचं ते छोटं सॉफ्टवेअर असेल, स्मॉल असेल, तेव्हा तुम्ही मॅन्युअल टेस्टिंग इझिली परफॉर्म करू शकता. बट जेव्हा तुमचं सॉफ्टवेअर लार्ज असेल तेव्हा मॅन्युअल टेस्टिंग रिलायबल नाही आहे. Using this method, test execution is not accurate all the time. म्हणजेच काय की मॅन्युअल टेस्टिंग जर तुम्ही परफॉर्म केलं तर त्याच्यामध्ये जे काही तुमचं एक्झिक्युशन होते, जो काही रिझल्ट येतो आहे तो ॲक्युरेटच असेल असं नाही. कारण हे कोण परफॉर्म करणार आहे, मॅन्युअल टेस्टिंग युजर. आणि जेव्हा युजर एखादं टेस्टिंग परफॉर्म करतो आहे मॅन्युअली तेव्हा त्याच्यामध्ये मिस्टेक व्हायचे चान्सेस असतात, प्रोबॅबिलिटी असते. सो युझिंग दिस मेथड टेस्ट एक्झिक्युशन इज नॉट ॲक्युरेट ऑल द टाईम. ओके. आणि ॲटोमेशन टेस्टिंगमध्ये काय आहे की ॲटोमेशन टेस्टिंग परफॉर्म द सेम ऑपरेशन इच टाईम. एकच ऑपरेशन काय होतं, नंबर ऑफ टाईम्स काय केलं जातं, परफॉर्म केलं जातं. सेकंड आहे, मॅन्युअल टेस्टिंगमध्ये रिग्रेशन टेस्टिंग इज नॉट रिक्वायर्ड ॲज मच. म्हणजे जास्त रिग्रेशन टेस्टिंगचा फारसा यूज होत नाही आहे मॅन्युअल टेस्टिंगमध्ये. बट इन अदर साईड रिग्रेशन टेस्टिंग इज मोस्टली यूजफुल बिकॉज कोड इज चेंज फ्रिक्वेंटली. आता फर्स्ट, रिग्रेशन टेस्टिंग मीन्स व्हॉट. रिग्रेशन टेस्टिंग वी हॅव ऑलरेडी सीन व्हॉट इज रिग्रेशन टेस्टिंग. रिग्रेशन टेस्टिंग मीन्स की तुमचं सपोज सॉफ्टवेअर कंप्लीट झालं, डेव्हलप्ड झालं, त्याच्यानंतर तुम्ही ते टेस्ट केलं, ठीक आहे. बट तुम्ही सॉफ्टवेअर टेस्ट केल्यानंतर तुम्ही परत सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी चेंजेस केले, कोडिंगमध्ये काहीतरी चेंजेस केले, तर ते सॉफ्टवेअर तुम्हाला काय करावं लागेल, रिटेस्ट करावं लागेल. मग ते रिटेस्ट करणं इज नथिंग बट रिग्रेशन टेस्टिंग. मग रिग्रेशन टेस्टिंग मॅन्युअल टेस्टिंगमध्ये फारसं यूज होतं का, नाही. ते कुठे यूज केलं जातं, ॲटोमेशन टेस्टिंगमध्ये. का, कारण जनरली फारसं चेंज काय होतं सॉफ्टवेअरमध्ये, कोड चेंज होतो, इंटरफेस तर सेम राहतो. मग कोड कशात येणार आहे, ॲटोमेशन टेस्टिंगमध्ये. सो रिग्रेशन टेस्टिंग इज मोस्टली यूजफुल इन ॲटोमेशन टेस्टिंग. थर्ड पॉईंट आहे तुमचा, मॅन्युअल टेस्टिंग इज यूज्ड व्हेन द टेस्ट केस ओनली नीड्स टू रन वन्स ऑर टॉईस. म्हणजेच काय की एखादं तुम्हाला टेस्ट केसेस रन करायच्यात, फार तर एकदा किंवा दोनदा, तेव्हा तुम्ही मॅन्युअल टेस्टिंग परफॉर्म करू शकता. बट नंबर ऑफ टाईम्स जर तुम्हाला पूर्ण सेट ऑफ टेस्ट केसेस म्हणजे 1 किंवा 2 टेस्ट केस रन करायचे असेल तर तुम्ही मॅन्युअल टेस्टिंग यूज करू शकता. बट नंबर ऑफ टेस्ट केसेस जर तुम्हाला टेस्ट करायचे असेल तर तुम्हाला काय यूज करावं लागेल, ॲटोमेशन टेस्टिंग. नंतर फोर्थ पॉईंट आहे, मॅन्युअल टेस्टिंग इज स्लोअर दॅन ॲटोमेशन. ऑब्वियसली जेव्हा तुम्ही टूल्स यूज करता त्याचं स्पीड, सॉफ्टवेअरचं स्पीड ऑब्वियसली काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे दॅन ह्युमन बिंग. सो मॅन्युअल टेस्टिंग इज स्लोअर दॅन ॲटोमेशन आणि इकडे फास्टर दॅन ह्युमन बिंग. तर फिफ्थ पॉईंट आहे, इट इज व्हेरी मच युजफुल इन UI टेस्टिंग. UI टेस्टिंग मीन्स युजर इंटरफेस टेस्टिंग. मध्ये आता ह्युमन बिंगच परफॉर्म करतो आहे, सो ऑब्वियसली इट इज व्हेरी मच युजफुल इन युजर इंटरफेस टेस्टिंग आणि इट इज नॉट मोस्टली युजफुल इन युजर इंटरफेस टेस्टिंग. देन सेकंड, मॅन्युअल टेस्टिंग रिक्वायर लेस कॉस्ट दॅन ॲटोमेशन टेस्टिंग. आता इथे ह्युमनच टेस्ट करतो त्यामुळे कॉस्ट लागणार आहे का, नाही. बट ॲटोमेशन टेस्टिंगमध्ये कॉस्टली जाणार आहे बिकॉज वी यूज्ड हिअर टेस्टिंग टूल ऑर टेस्टिंग टूल सॉफ्टवेअर. 7th पॉईंट आहे, फॉर मॅन्युअल टेस्टिंग मोर टेस्टर्स रिक्वायर्ड. ह्युमन बिंग करताय म्हणजे नंबर ऑफ पर्सन्स काय असणार आहे, ऑब्वियसली मोर असणार आहे. इथे आपण डायरेक्टली सॉफ्टवेअर यूज करतो त्यामुळे लेस ह्युमन रिक्वायर्ड. देन इट इज नॉट रिलायबल फॉर लार्ज प्रोजेक्ट. ॲटोमेशन टेस्टिंग इज रिलायबल फॉर लार्ज प्रोजेक्ट. देन लास्ट पॉईंट, इट इज नॉट प्रोग्रॅमेबल आणि ॲटोमेशन टेस्टिंग इज प्रोग्रॅमेबल. ॲटोमेशन टेस्टिंगला प्रोग्रॅमेबल का बोलतात, बिकॉज आपण इथे काय करतो आहे, कोड यूज करतो आहे. नेक्स्ट पॉईंट आहे तुमचे ॲडव्हान्टेजेस ऑफ मॅन्युअल टेस्टिंग. आता मॅन्युअल टेस्टिंगचे ॲडव्हान्टेजेस काय असणार आहे की तुम्ही स्मॉल प्रोजेक्टमध्ये पण यूज करू शकता ॲज वेल ॲज बिग प्रोजेक्टमध्ये पण यूज करू शकता. असं नाही की तुम्ही यूज करू शकत नाही, भले ते रिलायबल फारसा असो किंवा नसो. सेकंड आहे, इट रिक्वायर लेस टाईम टू बिगिन प्रोडक्टिव्ह मॅन्युअल टेस्टिंग.
थर्ड आहे इझिली ॲड आणि रिड्यूस टेस्ट केसेस. तुम्ही याच्यामध्ये टेस्ट केस इझिली ॲड आणि रिड्यूस करू शकता. इट इज कवर्ड इन लिमिटेड कॉस्ट कमी असते, लर्न करायला इझी आहे न्यू पीपल्ससाठी, आणि रिलायबल आहे दॅन ॲटोमेटेड. म्हणजे इझी टू यूज आहे, सो इट इज रिलायबल. पण ड्रॉबॅक काय आहेत, लिमिटेशन्स काय आहेत मॅन्युअल टेस्टिंगचे? हे स्लो आहे आणि कॉस्टली आहे. कॉस्टली कधी जातं आहे, कारण जर तुमचे नंबर ऑफ टेस्टर जर रिक्वायर्ड जास्त असतील तर ऑब्वियसली कॉस्ट इन्क्रीज होणार आहे. MT डू नॉट स्केल वेल, त्याचा जो काही रिझल्ट असेल, स्केल वेल म्हणजे तो रिझल्ट जो असणार आहे तो ॲक्युरेट नसणार आहे. इट इज नॉट कन्सिस्टंट अनरिपीटेबल, कन्सिस्टंट म्हणजे कंटिन्युटी आहे का मॅन्युअल टेस्टिंगमध्ये? नाही. नंतर लॅक ऑफ ट्रेनिंग इज अ कॉमन प्रॉब्लेम. लॅक ऑफ ट्रेनिंग इज अ कॉमन प्रॉब्लेम. लॅक ऑफ ट्रेनिंग इज अ कॉमन प्रॉब्लेम म्हणजे जे काही टेस्टर मॅन्युअल टेस्टिंग परफॉर्म करणार आहे त्यांना त्याचं प्रॉपर ट्रेनिंग जर नसेल तर काय होणार आहे, नंबर ऑफ प्रॉब्लेम्स येऊ शकतात. नंतर लास्ट आहे टेस्टिंग इज डिफिकल्ट टू मॅनेज. हे सगळे कसले लिमिटेशन्स आहे मॅन्युअल टेस्टिंगचे. आता आपल्याला काय पाहिजे आहे, ॲटोमेशन टेस्टिंग. आता ॲटोमेशन टेस्टिंगमध्ये फर्स्ट व्हॉट इज ॲटोमेशन टेस्टिंग. सपोज इथे टेस्ट स्क्रिप्ट. ही कसली फिगर आहे तुमची ॲटोमेशन टेस्टिंगची. आता मग ॲटोमेशन टेस्टिंग मीन्स वॉट, द मेथड टेक ॲटोमेशन टूल सपोर्ट टू एक्झिक्यूट द टेस्ट केस इज नोन ॲज ॲटोमेशन टेस्टिंग. डेफिनेशन काय आहे की अशी मेथड की जी काय करते, टेस्टिंग टूल ॲटोमेशन टेस्ट टूलचा सपोर्ट घेते टेस्टिंग परफॉर्म करण्यासाठी, त्याला काय म्हणायचं, ॲटोमेशन टेस्टिंग. सेकंड पॉईंट, इट इज गुड फॉर लार्ज प्रोजेक्ट. देन थर्ड पॉईंट, ॲटोमेशन सॉफ्टवेअर टेस्टिंग इज द बेस्ट वे टू इन्क्रीज द effectiveness, efficiency and coverage of your software testing. Effectiveness, efficiency and coverage of your software testing. Then next point आहे automation testing is also known as test automation. automation testing लाच काय म्हणतात, टेस्ट ऑटोमेशन. मग आता ॲटोमेशन टेस्टिंगमध्ये कसं केलं जातं की तुमची टेस्ट स्क्रिप्ट आहे, टेस्टर काय करतो, टेस्ट स्क्रिप्ट राईट करतो. राईट म्हणजे काय काय टेस्टिंग करायचं आहे त्याचं डिटेल्स, म्हणजेच टेस्टर काय राईट करतो, टेस्ट स्क्रिप्ट, आणि सॉफ्टवेअर यूज करतो. ठीक आहे. टेस्टर काय करणार ॲटोमेशन टेस्टिंगमध्ये, टेस्ट स्क्रिप्ट राईट करणार म्हणजे त्याला काय काय टेस्ट करायचं आहे त्याचा रिपोर्ट, आणि टूल यूज करणार टेस्टिंगचं, आणि काय करणार ते टेस्ट करणार म्हणजे टेस्ट ॲटोमेशन, आणि टेस्टिंग करणार आणि त्याचं एक्झिक्युशन करणार. थोडक्यात काय की तुम्हाला एखादं सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअरमध्ये किती मॉड्यूल्स आहेत, त्या मॉड्यूल्समध्ये किती फॉर्म आहेत, ह्या सगळ्यांचं एक रेकॉर्ड मेंटेन करायचं म्हणजे टेस्ट स्क्रिप्ट, आणि ते जे सगळं रेकॉर्ड आहे ते एका सिस्टीमला इनपुट द्यायचं म्हणजे टेस्ट ॲटोमेशन, आणि त्याच्यानंतर टेस्टिंग परफॉर्म करायचं म्हणजे एक्झिक्युशन. ही जी प्रोसेस आहे काय म्हणतो आपण, ॲटोमेशन टेस्टिंग. म्हणजे तुम्ही टेस्ट स्क्रिप्ट राईट करा, त्याच्यासाठी ॲप्रोप्रिएट टूल सिलेक्ट करा, नंतर ते इव्हॅल्युएट करा, मग तुम्ही काय करा, तो प्रोजेक्ट बिल्ड करा, नंतर डेव्हलप्ड ॲटोमेशन. ही जी प्रोसेस आहे याला काय म्हणतो आपण, ॲटोमेशन टेस्टिंगची प्रोसेस. आता सध्या करंट मार्केटमध्ये कुठले कुठले मग ॲटोमेशन टेस्टिंगचे टूल्स अवेलेबल आहेत, तर नंबर ऑफ टूल्स अवेलेबल आहेत. HP आहे, HPचं आहे, टेस्ट रेल असेल, टेस्ट लॉग आहे. नंबर ऑफ टेस्टिंग टूल्स अवेलेबल आहेत करंट मार्केटमध्ये ॲटोमेशन टेस्टिंगमध्ये. फर्स्ट डेफिनेशन काय होती, ॲटोमेशन टेस्टिंग इज ऑल्सो नोन ॲज टेस्ट ॲटोमेशन. देन तुमचं IBM रॅशनल फंक्शनल टेस्टर पण आहे, सिल्क टेस्ट पण आहे, टेस्टिंग एनिवेअर, विन रनर, लोड रनर, टेस्टेल. दीज आर द नंबर ऑफ करंटली टूल्स अवेलेबल इन मार्केट. मग फर्स्ट ॲडव्हान्टेज काय आहे ॲटोमेशन टेस्टिंगचा, तर फर्स्ट ॲडव्हान्टेज काय असणार आहे, ते रिलायबल आहे. सेकंड ॲडव्हान्टेज ते रिपीटेबल आहे, आपण नंबर ऑफ टाईम्स टेस्टिंग परफॉर्म करू शकतो. थर्ड ॲडव्हान्टेज, इट इज प्रोग्रॅमेबल म्हणजे त्याच्यामध्ये कोडिंग आलं. फोर्थ आहे, इट इज कॉम्प्रेहेन्सिव्ह म्हणजे काय की तुम्ही नंबर ऑफ टेस्ट केसेस असतात तुमच्याकडे, त्याचं तुम्ही काय करणार आहे, एक सेट बनवणार आहे आणि तो तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये यूज करणार आहे.
देन रियुजेबल, तुम्ही सॉफ्टवेअर नंबर ऑफ टाईम्स रियूज करू शकता. नंतर त्याची क्वालिटी ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंगची ऑब्व्हियसली कशी असणार आहे, बेटर असणार आहे, कारण तुम्ही डिरेक्टली सॉफ्टवेअरच यूज करताय. देन तो फास्ट असणार आहे, टेस्टिंगसाठी त्याचं स्पीड. हे सगळे काय झालं तुमचे ॲडव्हान्टेजेस ऑफ ॲटोमेशन टेस्टिंग. नंतर तुमचं ड्रॉबॅक काय, मग हे सगळे जर ॲडव्हान्टेजेस आहेत तर व्हॉट इज द ड्रॉबॅक ऑफ ॲटोमेशन टेस्टिंग. तर ड्रॉबॅक काय असणार ॲटोमेशन टेस्टिंगचे, फर्स्ट की जी सॉफ्टवेअरची मेंटेनन्स कॉस्ट आहे ती काय असणार आहे, हाय असणार आहे. जर तुम्ही सॉफ्टवेअर यूज करताय तर ऑब्व्हियसली तुम्हाला त्याचा मेंटेनन्स चेक करावा लागेल. त्याच्यामध्ये काही फॉल्ट झाला तर सॉफ्टवेअरचं काय होणार आहे, मेंटेनन्स कॉस्ट वाढणार आहे. आणि नंतर मेंटेनन्स कॉस्ट वाढली आणि तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये डेटा असेल तर डेटाची पण कॉस्ट वाढणार आहे. परत डिबगिंग करायचं सॉफ्टवेअरमध्ये, त्याचे पण कॉस्ट वाढणार आहे. मेन ड्रॉबॅक काय की तुमचं टेस्ट मेंटेनन्स इज कॉस्टली इन ॲटोमेशन टेस्टिंग.